हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. अनुभव अनुभव. शेअर करू शकते? हा, करे ना ताई. आता हं. काय सुट्ट्याच लागल्यात ना. हा, म्हणूनच केला मी दुपारचा. बोला. परवाला केला होता ना मी अनुभव शेअर तुमच्याजवळ. हा 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 हा, बरोबर. ते दुकानाचा हा हा. दुकानाचा केला होता हो. माझ्या हा हा, बोला आता ना ताई. म्हटलं. भावाचा ना दुकानाचा. हो हो, हम्म. तो एक अनुभव शेअर केला होता. बरोबर. हा. आणि वेळेवरच पटकन आठवत पण नाही लवकर लवकर. हम्म. काय करायचं जेव्हा जेव्हा लक्षात येतं ना, एक नुसतं पॉइंट लिहून ठेवायचं, म्हणजे ते बरोबर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं ते. हा, मी पॉइंट लिहून ठेवले होते, पण मग मी ज्यावेळेस तिथे नव्हती हजर, दुसरीकडे अच्छा. होती. हा 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 म्हटलं हा. आता जाऊ द्या, करूनच घ्यावं शेअर. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. आणि मग ते रेकॉर्डिंग आहे ना माझ्या याच्यात. हा 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 हा. आईला, भावाला, बाबाला पण ऐकवली होती. अच्छा अच्छा अच्छा. हो का. बाबा पण मस्त ऐकत होते. हो, आवडलं हम्म. त्यांना. हो, आवडलं येईल ना त्यांना. तुमचा व्हिडिओ पण 2-4 दिवसात येईल. हा हा. हा. आता काय नवीन अनुभव ताई? आता जुनच आहे, मला 2-4 अनुभव आलेले आहेत, जुनेच आहेत आता. हा हा, खूप. सांगा ना, चालेल ना. हा, मागे मी 2 अनुभव शेअर केलेत, एक मंगळसूत्राचा, घराचा, आणि मग भावाचा. आता हो एक हो हो, जवळ. बरोबर. मला म्हणजे मी स्वामी सेवेत कशी आली, तो अनुभव आहे. हा 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 हा. कोरोना काळ चालू होता ना. हो हो. तेव्हा माझ्या मुलाला म्हणजे 5 हम्म. किंवा 6 वर्षाचा असेल, तेव्हा त्याचा होता वाटते. हा हा. तेव्हा त्याला ना डेंग्यूची ताप आली. अरे बापरे. हा हा. डेंग्यूच्या ताप होती, तर आम्ही 8 दिवस ऍडमिट होतो दवाखान्यात. हा हा. आणि मग ते सगळं नील झालं, समजा. तो आम्हाला सुट्टी पण झाली. हा हा. पण मग त्याच्या अंगावर आहे ना लाल पुरळ यायला लागली. अरे बापरे, नंतर ताप गेल्यावर? ताप गेल्यानंतर ऍडमिट, घरी आल्यानंतर अरे बापरे. हं. लाल पुरळ आली, लाल लाल झाला. ते गोवर कसा निघतो, हो 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 हो. तसं झालं त्याला. अगं बाई. हा. मग जिथे ऍडमिट केलं तिथं दाखवलं, तर ते म्हणत की तुम्ही स्किन डॉक्टरकडे दाखवा. अरे. मग स्किन डॉक्टरकडे दाखवलं, तर ते म्हणत की हे काही नाही, स्किनचा प्रॉब्लेम नाही म्हणत हा. मग? मग कोणी या डॉक्टरकडे, कोणी त्या डॉक्टरकडे, आम्ही एक दिवसभर पूर्ण हा फिरलो, दवाखानेच फिरलो आम्ही. हा हा. मग आम्ही बुलढाण्याला गेलो, तिथे एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. हा. तर डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं. अच्छा. हा हा. आणि संध्याकाळी समजा आम्ही 5 वाजता ऍडमिट झालो. हा. 5 वाजतापासून तर रात्री आम्हाला डॉक्टरने 10,000 रुपये बिल काढलं. अच्छा अच्छा. हा हा. आणि झालं काहीच नव्हतं त्याला. अरे. ते डेंग्यू होऊन गेल्यानंतर येते म्हणतात तशी पुरळ. ओ. हे नंतर कळलं आम्हाला. हे मी पण आम्ही आजच ऐकते हा घाबरलो. ताई. अ मी पण हे आजच ऐकते म्हटलं. हा, डेंग्यूची ताप येऊन गेल्यानंतर येते म्हणतात तशी पुरळ. ओ. अच्छा. हा. ताप निघून जायला वेळ लागते ना थोडी. बरोबर बरोबर. आणि आपण कसं आल्याबरोबर एकदम घाबरलो. हा, खरंय ना, भीतीच वाटते ना. हा. आणि डेंग्यू आधीच कसा असतो. हो. हम्म. आणि मग 2-3 त्यांनी काय एका रात्रीतून छोट्या छोट्या एकदम छोट्या, एक एक ग्लासभर पाणी मावलं, असे छोट्या छोट्या सलाईन नसतात का, हो 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 हो. ते 2 किंवा 3 लावले असतील फक्त. आणि थोडसंच मेडिसिन, 10,000 रुपये बिल काढलं त्यांनी. बापरे. पण मग आपण त्या अवस्थेत नसतो, आपल्याला कसं मुलाला नीट करायचं हो, असते नुसतं. आपले जीव महत्वाचा असं समजतं आपण. आणि मग त्यांनी इतकी डिटेलमध्ये माहिती काढली आमची, आम्हाला वाटलं एम.डी. डॉक्टर आहे, सगळी माहिती काढून घेत आहे आपल्याकडून. हा 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 हा. आम्ही त्यांना सगळी माहिती दिली की किती मुलं आहेत तुम्हाला, कुठे राहता, गावात एवढं राहता. असं हा, तर कधी सगळं. विचारत नाही डॉक्टर कोणते ना. हो ना, पण आम्हाला पहिल्यांदाच झालं तसं. हा हा हा. त्यांनी आमची माहिती काढली. व शेतकरी म्हटल्यानंतर त्यांच्याकडे 1 एकर जरी शेती असली तरी ते 10-12 लाखाची शेती आहेच ना. हो, असं तर हिशोब करतात. बरोबर हा, आहे.
आणि शेतकरी आहे बा, मग एकच मुलगा आहे म्हटलं ना, तर कसं आहे, त्या कोरोना काळात डॉक्टरांचे धंदेच झाले होते की पैसे बंदच काढायचे. झाले होते. खरं खरं खरं. मग आम्ही त्यात सापडलो समजा. अरे अरे. आणि त्यांनी मग माहिती काढल्यानंतर मग आपण कसं भिलेलं राहतो, सगळी खरी खरी माहिती, आपण कसं डॉक्टर म्हणजे देव असं मानतो. देव म्हणतो. अगदी अगदी खरंय. त्याला सगळी खरी खरी आम्ही माहिती देऊन दिली. मग त्यांना समजलं एकुलता एक मुलगा आहे, यांच्याकडे शेती आहे, गावात राहतात, हा. एका दिवसात पैसे जमा करू शकतात ते. ओ बघा. मग त्यांनी दिलं मेडिसिन आणि तो नीट होता, चांगला होता तो. हा आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, याला की नाही कोरोना झाला म्हणून, हा हा. आणि हा खूप डेंजर मध्ये जाणार आहे, म्हणजे त्याला म्हणजे श्वास पण घेता येणार नाही, एवढ्या स्टेजवर गेलेला आहे म्हणजे त्याचा कोरोना. अरे बापरे. हा हा. याला श्वास घेता येणार नाही, याला ऑक्सिजनची आवश्यकता पडेल, तुम्ही सकाळीच ॲम्ब्युलन्स येईल म्हणून औरंगाबादला ऍडमिट व्हा, आम्ही सांगतो त्याच दवाखान्यात ऍडमिट व्हा म्हणून. हा 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 हा. त्यांचं पॉईंट काय, आम्ही सांगतो त्याच डॉक्टरकडे जा. मग ते आम्हाला थोडं खटकलं की हे सांगतात त्याच डॉक्टरकडे का बरं जायचं तसं. हा हा हा. आम्हाला औरंगाबाद पेक्षा आम्हाला अकोला समजा सोयीस्कर होतं. बरोबर. हा मग आम्ही म्हटलं आम्ही औरंगाबादला नाही जात, अकोल्याला जा. नाही म्हणत औरंगाबादला जा, तिचे डॉक्टर खूप छान आहे, मी हा त्यांच्यासोबत बोललो, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, हा. आणि तुमच्या मुलाची सिरियस तब्येत आहे, तो सध्या तुम्हाला दिसत असेल चांगला, पण तो कधी त्याचा हे श्वास हे होईल थांबेल सांगता येत नाही. अगो बाई. एवढं भिऊन दिलं, एवढं बापरे, खूपच भिऊन दिलं. अरे. आणि मग सगळे घाबरलो आम्ही. बरोबर आहे. आणि साहजिक आहे ना ताई. आम्ही दोघं जण इकडे देवांशी म्हणजे मुलाच्या जवळ होतो, आणि हं. बाकी सगळे नातेवाईक एका ठिकाणी एंगेजमेंट होती तिथे गेलेले होते. माझे सासरे पण तिकडेच गेलेले होते. हा 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 हा. मग त्यांना सांगितलं. हा मग माझ्या मोठ्या नंदेच्या घरचे ते पाहुणे म्हणत, तू म्हणत अकोल्याला चालला ये, मी पण तिथेच येतो. मग ते तिथे एंगेजमेंट सोडून हा. आमच्यासाठी अकोल्याला आले. अरे बापरे. हा हा हा. आणि आम्ही पण मग त्या हिमतीवर म्हटलं आम्हाला जायचंच नाही औरंगाबादला. आम्ही त्या डॉक्टरला काही सांगितलं नाही, सुट्टी घेऊन घेतली, पैसे बिल भरलं हं आणि अकोल्याला निघालो. हं. इकडे सगळे घाबरले होते की काय झालं काय झालं सगळं हो असं. हो हो. पण मग एक आणि ते सांगत होते त्याच्या मुलं कसं, जसं तुम्ही दोघं जण लांब राहा, त्याच्यासोबत जेवू नका, अगो बाई. जे कोरोनाचे जे सांगत होते ना ते. हा हा हा. म्हटलं, पण मग मला समजत होतं याला काहीच लक्षण नव्हते त्याचे, ते कोरोनाचे काहीच लक्षण नव्हते. तो हा एवढा चांगला जेवण करत होता, म्हणजे तापेतून उठला आणि जेवण पण मस्त करत होता. हा, मग प्रश्नच नाही ना खरं बघायला मग गेलं तर. मग म्हटलं ते सांगितल्यानंतरही मी म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल, जे त्याला होईल ते मला होईल. आम्ही दोघं जण मग त्याच्या डब्यामध्ये जेवलो. बरोबर आहे, आई आहे मग शेवटी. आणि मग आणि मग आम्ही समजा निघालो अकोल्याकडे. मग एका ठिकाणी खामगावला थांबलो. ते कोणी म्हणे खामगावला पण चांगलं डॉक्टर आहे. हा हा. दिवसा वेळ गेला आमचा खामगावला. ते डॉक्टर म्हणत नाही, म्हणून त्यांनी जी फाईल दिली होती फाईलवर सिरियस म्हणून दाखवलं ना त्यांनी. हो 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 हो. मग डॉक्टर काय कागद बघतात, पेशंट थोडी बघतात ना. नाही खरंय. मग खामगावला घेतलं नाही. मग अकोल्याला गेलो. मग अकोल्याच्या स्टँडवर उभं राहिलो. हं. तिथं निर्णय घेणं कठीण होतं की सरकारी दवाखान्यात जायचं की प्रायव्हेट दवाखान्यात जायचं. आई गं. हं. एकदाच म्हणजे आम्ही उभंच होतो. निर्णय घेणं एवढा कठीण झाला आम्हाला की आता काय करावं. अरे बापरे. हं. मग प्रायव्हेट दवाखान्यात जायचं ते तर हे एक अनुभव आला होता या डॉक्टरचा की हे फसवेगिरी आहे सगळी म्हणून. हो 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 हो. मग म्हटलं मग मीच निर्णय घेतला की बा प्रायव्हेट दवाखान्यात गेलं म्हणजे औषधांनी तर मुलाला हे घायल करतीलच, खरंय. इंजेक्शन आणि औषध, हं आणि हं. पैशानं तर वेगळंच. बरोबर. हो. म्हटलं मग सरकारी मध्ये कसं राहते, खरं राहते. हं हं. हे जे असलं तेच खरंय. सांगणार. मग आम्ही सरकारी मध्ये गेलो. हा. आणि त्याच्या हाताला ते नसते का सलाईनचं लावलेलं, सलाईन टोचायचं ते हो 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 हो. सुई, ते सिरिंज. त्याच्या हातालाच लावलेलं होतं. ते म्हटलं जाऊ दे, आपल्याला मधात कुठे सलाईन वगैरे काही औषध इंजेक्शन द्यायचं काम पडलं तर राहू दे हातालाच. अगदी बरोबर आहे. हो. मग ते त्याच्या हातालाच होतं. मग ते सरकारी दवाखान्यात टेस्ट झाले आणि तिथे सगळं निगेटिव्ह निघालं. निगेटिव्ह आलं. सगळं निगेटिव्ह आलं. आणि त्याची टेस्ट करायच्या आधी नर्स काय म्हणतात, याला आणलंच कशाला मग तिथं, याला हा. कशाचा कोरोना झाला. मग पूर्ण ग्राउंड आहे ना ते सरकारी दवाखान्यात, म्हणजे 2-2, 3-3 एकराचा एक दवाखाना आहे तो, एक वॉर्ड आहे. कुठल्या ठिकाणी आलं ते? अकोला, प्रॉपर अकोल्यात? प्रॉपर अकोला जिल्हा. ओ.
आणि त्या ग्राउंड मध्ये आम्हाला चालणं म्हणजे आम्ही थकलो होतो ना, तर चालणं पण पायाला गोळे येत होते. आई ग. आणि तो त्या ग्राउंड मध्ये धावत होता मस्त. आणि मग ते नर्स म्हणे याला आणलंच कशाला, याला काहीच नाही झालेलं, काहीच नाही झालेलं याला, अय्या. आत्ताच वापस नेऊन द्यायला. पण मग आम्हाला म्हटलं नाही, आम्हाला रिपोर्ट पाहिजे निगेटिव्हचे. हा, मग टेस्ट गेल्या, सगळे हा, रिपोर्ट निगेटिव्ह निघाले. आणि ते डॉक्टर पण एवढे तेव्हासारखे मग ते सांगत होते हा. की याला आहे ना असं आता एकही गोळी देऊ नका. अच्छा अच्छा. म्हणजे बाकीचे हे बघा प्रायव्हेट मध्ये किती खेळ खेळतात ना जीवाची. मग अरे बापरे. आमच्या जवळ म्हणजे फुल डबा भरला होता गोळ्या औषध त्याचा. अरे 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 अरे. हा. ती नर्स म्हणजे देवासारखीच म्हणे याला एक इतकं सगळं देऊ नका, याचं काही जर दुखलं ना म्हणे तर काहीतरी घरगुती उपाय करा म्हणे, पण याला एकही औषध किंवा इंजेक्शन असं काहीच देऊ नका म्हणे. खरंय. आणि ताई कसं आहे ना, सुरुवातीला म्हणजे आपल्याकडनं शक्य होईल तेवढं करावं घरगुती, माहिती असली पाहिजे आपल्याला. खूप छान हो ताई तुमचा अनुभव, मी आणि शेअर करते. मग हा. आणि ते डॉक्टर म्हणत की याला आहे ना, याला जिथे करमते अशा ठिकाणी याला न्या म्हणे. हा, म्हणजे तो आनंदी राहायला पाहिजे. हा, तो आनंदी राहायला पाहिजे. मग त्याच्या बाबांनी लगेच निर्णय घेतला, तो काय त्याच्या मामाच्याच घरी आनंदी राहतो, त्याची आई पण आणि तो पण. बरोबर. मामाच्या मग घरी लगेच आम्ही मुलांना. तिथून अकोला जवळच माहेर आहे ना, तिथे चाललो गेलो आम्ही. हा. आणि ते कधीच राहत नाही, तर ते पण त्याच्यासाठी 2-3 दिवस राहिलो आम्ही. अरे वा. तर एवढा फ्रेश झाला तो की त्याला काहीच आहे का नाही याची पुरळही गेली, सगळंच गेलं होतं. गेलो बिना आपण. औषधीने गेलं, सगळं बिना ओ. औषधीने गेलं. अरे वा. म्हणजे ते सरकारी दवाखान्यातले डॉक्टर तुम्हाला स्वामींसारखेच भेटले ना ताई. हो. आणि मध्यंतरी काय झालं मी विसरली ते सांगायचं. आणि आम्ही जेव्हा बुलढाण्याहून येत होतो ना त्याला अकोल्याला न्यायसाठी, हा 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 हा. बुलढाणा ते अकोला या प्रवासात माझ्या नंदेच्या जाऊनी सांगितलं होतं की त्याच्या नसेवर, हाताची नस असते ना उजव्या हाताची, हा हा हा. त्या उजव्या नसेवर धुमावती मंत्र म्हणायचा. अच्छा अच्छा. हा हा हा. मग मी स्वामी सेवक नाही, मला काहीच माहित नव्हतं. बरोबर. हा हा पण हा. त्यांनी सांगितलं म्हणून मी जे त्यांनी सांगितलं ते म्हणत गेली. अच्छा, धुमावतीच. धुमावती मंत्र हम्म. मी तो त्याच्या नाडेवर म्हटला फक्त. हो. त्याच्यामुळे सगळे रिपोर्ट आणि सगळं सगळं नीट होत गेलं. आणि सगळे म्हणजे डॉक्टर तिकडे आम्हाला, जायच्या आधीच केलं तुम्ही ते? हा. हा, अकोल्याला सरकारी. जायच्या आधी मी, रिपोर्ट यायच्या आधी, टेस्ट व्हायच्या आधी. अच्छा, धुमावती मंत्र. आणि अजून काय केलं? बस धुमावती मंत्र म्हटलं तर त्याच्या नाडीवर, मी तेव्हा सेवे गिवे काहीच नव्हते ना. अच्छा अच्छा. नंद्याने बसमध्ये, सांगितलं म्हणून केलं. हा, बसमध्ये होतो आम्ही आणि तो झोपलेला माझ्या मांडीवर, त्याच्या हा. नाडीवर फक्त तेवढा मंत्र म्हटला, धुमावती मंत्र. अरे बघा. तर तेवढ्या मंत्राने मग मला म्हणजे प्रचिती झाली की पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह होऊ शकतात हा हा. एका तासाच्या प्रवासात फक्त तेवढ्या. किती छान होता, किती सुंदर मग अनुभव. सगळं म्हणजे व्यवस्थित झालं त्या कोरोनाच्या ह्याच्यात. मग म्हणजे मला खूपच गोड लागले त्या स्वामींची. मग मी समजा सेवेत आली नंतर, त्यानंतर. त्यानंतर हा हा. आणि ते काय झालं माहितीये का, हे याच्या आधी मी सेवेत होती, मी विसरून गेली होती. अच्छा. हा, याच्या आधी आहे ना, माझा मुलगा व्हायच्या आधी मी सेवेत होती. होत्या. हा, पण कसे होते हा. म्हणजे मला मूलबाळ काहीच नव्हतं समजा तेव्हा. हम्म. आणि मग मला मूल राहायचं, पण माझी प्रेग्नेन्सी कशी राहायची, हम्म. ट्यूब मध्ये राहायची. काय? ट्यूब ट्यूब मध्ये? हा. मध्ये, एक्युपेरस अरे, ते तर प्रेग्नेन्सी किती मध्ये. डेंजर असतं म्हणतात ना. हा, मग माझे 2 ऑपरेशन झालेले आहेत त्याचे. बाप रे. हा, आणि बापरे. मग मुलबाळ नाही समजा, मग त्या डिप्रेशन मध्येच होती म्हणजे मी. आई गं. आणि मग कोणी म्हणेन तो देव, कोणी म्हणेन तो देव करायचा. हा हा. मग मी स्वामींचं केलं, हा. पण असं काय केलं मला एवढं आठवत नाही, कारण खूप साऱ्या देवांचं केलं ना. बरोबर. हो हो. मग माझ्या नंदेचं जे सांगितलं नाही मी तुम्हाला, माझ्या नंदेची जाऊनीच मला ते धुमावती मंत्र म्हणायला हो हो सांगितलं. हो 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 हो. त्यांनीच मला फोटो आणून दिला होता स्वामींचा. बघा. फोटो आणून दिला होता आणि मंत्र म्हणायचं सांगितलं होतं. तर मी म्हटलं वाटते काही दिवस. हा हा. पण मग दुसऱ्यांनी जे सांगितलं तेच केलं ना मी. जे कोणी सांगितलं ते करायचं, कोणी सांगितलं ते बरोबर करायचं. बरोबर. मग कोणी सांगितलं की घरात जास्त देव पण नाही पाहिजे, जास्त फोटो पण नाही पाहिजे. हा. मग मी स्वामींचाच फोटो ठेवून दिला. अरे वा. स्वामींचा फोटो ठेवून दिला घरात. हा.
जो त्यांनी दिला होता ना तो गुंडाळून ठेवून दिला एका इकडे. बापरे. हा. तो धुळीतच पडलेला होता. हो. हो, म्हणजे 5 तो वर्ष तो आणला कोणी धुळीतच. होता मग? धुळीत कसं काय पडला मग? नाही, पहिले जेव्हा मला प्रेग्नन्सी राहायच्या आधी तो आणला होता ना मी. तुम्हीच आणला होता? नाही, मी नव्हता आणला, त्या ताईने आणून दिला होता मला. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. आणला आणि पूजा वगैरे केली, मंत्र म्हटला, पण त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती ना, आणला म्हणून आणला. आणि मग तो कोणी म्हटलं की जास्त फोटो नाही पाहिजे तर तोच फोटो ठेवून दिला मी ओ. स्वामींचाच. हा हा मग त्याच्यानंतर तो ठेवून दिला, धुळीतच होता समजा, हा एका कपड्यात बांधून होता समजा, पण एका इकडेच पडलेला होता. हा पण मग त्याच्यानंतर 5 वर्षानंतर हा जो मुलाचा माझा अनुभव आला ना हा हा. कोरोनाचा, बरोबर. त्याच्यानंतर मग मला आठवण झाली की इकडे आपल्या घरी तर स्वामींचा फोटोही आहे. हा. अजून तोच ठेवून दिलेला आहे. मग लगेच वर माडीवर गेली आणि फोटो काढला, पुसला आणि पूजेत मांडला. ओ. अच्छा. आणि तसं झालं. नाहीतर मला माहित जर असतं हे स्वामींचं एवढं हे, आता आता सगळं माहित आहे, तेव्हा माहित असतं तर मी हा. तसं केलंच नसतं तेव्हा ना. माहिती असतं तसं केलंच नसतं ना. तसं केलंच नसतं ना. बरोबर आहे. हो. अगदी तर बरोबर. मी स्वामींची क्षमाही मागितली. मला खूप वाईट वाटलं की महाराजनी मला हे पुन्हा असं आणलं मला सेवेत. म्हणजे हे बघा, म्हणजे तुम्ही सेवेत होत्या आणि हो त्यानंतर नंतर लक्षात पण नाही, पण स्वामींनी बरोबर पुन्हा तुम्हाला सेवेत घेतलं. हो म्हणजे हो कुठेतरी तुमची सेवा पोहोचलेली होती ना तिथपर्यंत. हो स्वामी हो कुणालाही घेत नाही ताई सेवेत. हो ना. हम्म. आणि विशेष म्हणजे माहित आहे का, काहीही म्हणजे नकळत गोष्टी माझ्याकडून घडलेल्या आहेत समजा स्वामींच्या बाबतीत. हो ना. म्हणजे ते फोटो आहे ना ते ठेवून दिला, हे केला, पण मग मला त्याच नंदीच्या जाऊनीचे फोटो दिला होता की नाही आणून, तर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो पूजा करायला. हा 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 हा. हे आपली ही नसते का पूजा, पित्राची. हा हा. हा, ती सेवा करायला गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं नित्यसेवेचं पुस्तक आणायचं तिथून. हा हा हा. आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं पुस्तक आणलं तेव्हा 2013 मध्ये. हो. ते माझ्याकडे अजून आहे. तर हम्म. त्यातलं कसं मग मी माझ्या कामाकामाचं मी वाचायची त्यातलं पाहून. अच्छा. माहिती काहीच नाही. मग त्यात पुत्रप्राप्तीदायक हे आहे ना स्तोत्र, हा हा हा. ते वाचायची. मग मला दिवस असताना मी 9 महिने तेच वाचलं. अरे वा. मनाने वाचलं बरं, मला काहीही माहित नसताना. बापरे. बघा. हा. मग मला मुलगाच झाला आणि हे नंतर हा असा अनुभव आला त्याच्यानंतर 5 वर्षांनी कोरोना काळात. सुंदर म्हणजे सुंदर ताई, तोही मी हा एक शेअर अनुभव आला करते. की, हा हो हो, तोही एक अनुभव आला. पुत्रप्राप्तीदायक स्तोत्र वाचलं ना मी हा 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 हा. 9 महिने, आणि मग मला मुलगाच झाला समजा. ओ. 5 वर्षांनी मुलगा झाला आणि 2 ऑपरेशन झालेले, एक ट्यूब काढलेली आहे माझी. हम्म. एक एक ट्यूब माझी काढलेली आहे, एकच ट्यूब आहे मला. बापरे. आणि मग हा त्यानंतर हा बाळ झालाय तुमचा? हा बाळ झालेलं आहे. मला सगळे डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला अशी प्रेग्नन्सी राहू शकत नाही, म्हणजे टेस्ट बेबीच करावं लागेल. आई गो. हा, केवढी पण मग मोठी मला स्वामींची कृपा नॅचरलीच आहे ताई. राहिलं. हो ना. मला हे नॅचरलीच राहिले. म्हणजे स्वामीचीच कृपा ना ताई. हो हो, स्वामींचीच कृपा. पण तेव्हा ते कळत नव्हतं ही स्वामींची कृपा आहे म्हणून. हा हा. खरंय. त्यावेळेला आपल्याला कळत नाही, हा ती हा. प्रकृती आल्यावरच कळतं. हो हो, खरंच ना. आता असे खूप अनुभव दिलेले आहेत महाराजनी, पण मग सांगेल मी हळूहळू तुम्हाला. हो हो ताई, सांगत जा. हो मी हो शेअर करते ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. ठीक आहे.